मनाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर बरेच दिवस झालं माझ्या ताईंना माझं किचन बघायचं होतं आणि बरेच रिक्वेस्ट होते की ताई तुमचं किचन टूर करा ना, पण थोडंसं डेकोरेट वगैरे करायचं होतं आणि फ्रीज सुद्धा घेतला नव्हता, त्यासाठी किचन टूर थांबवलेलं। तर आजचा व्हिडिओ तोच असणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर मी एवढ्या छोट्या किचनमध्ये कसं मॅनेज केलेलं आहे, सामान वगैरे भांडी वगैरे कशा ठेवलेत, तर तेच तुम्हाला। आणि जरी तुमचं किचन छोटं असेल तर थोड्याफार माझ्याकडून हेल्प सुद्धा होईल, जेणेकरून तुमच्या किचनमध्ये सुद्धा असं काही करण्याचा आयडिया तुमच्या मनात येतील। चला व्हिडिओला करते सुरुवात। आणि अगदी साधं सिंपल, आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की मी कशा प्रकारे डेकोरेट वगैरे केलेलं आहे, जे की मला खूप आवडतं डेकोरेट वगैरे करायला आणि ती सुद्धा इच्छा माझी पूर्ण झालेली आहे। तर चला आता जास्त वेळ घेत नाही, सुरुवात करते व्हिडिओला। किचन कट्ट्यापासून सुरुवात करते आणि पूर्ण किचन असं पूर्ण दाखवते। तर चला। तर खूप छोटं किचन आहे, ॲक्युरेट काय मला माप माहीत नाही, अंदाजे सांगू शकते 6x7 असू शकते। आणि ह्या किचनमध्ये अगदी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि सुटसुटीत, आणि आपल्याला कसं किचनमध्ये आलं की प्रसन्न वाटलं पाहिजे आणि आपली सुरुवात दिवसाची हिथूनच होते, त्यासाठी मी अशा पद्धतीने थोडंसं डेकोरेट केले, जेणेकरून आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटेल स्वयंपाक वगैरे करताना। तर चला, इथं व्हिडिओला सुरुवात केली पण बाहेरचा आवाज खूप येत होता, त्यामुळे व्हॉइस ओव्हर केलेला आहे। आणि माझ्या गोड ताईंना हे किचन खूप आवडतं, तर त्यासाठी म्हटलं लवकरच हा व्हिडिओ घेऊन यावा। तर हे आहे माझं किचन ओटा, जे की खूप छोटा आहे पण सुटसुटीत ठेवण्याचा प्रयत्न करते, कारण आपल्याला स्वयंपाक वगैरे करताना जास्त गर्दी झाली की मग जास्त पसारा होतो त्यासाठी। तर इथे एक नॅपकिन अडकवण्यासाठी ठेवलेला आहे, जे की आपल्याला नेहमीच हात पुसायला वगैरे लागतो, त्यासाठी इथं एक नॅपकिन ठेवला आणि पूर्ण किचनला व्हाईट कलरची स्टाईल बसवून घेतली, कारण किचन छोटं असल्यामुळे म्हटलं व्हाईट कलरची किंवा स्टाईलच बसवून घ्यावी, कारण जास्त कलरचं वगैरे टेन्शन नको। तर इथं मी हे सर्व तेलाची बॉटल आणि जे रॅक आहे ते सुद्धा मी ऑनलाईनच मागवलेलं आहे मिशोवरून, ह्याचा सुद्धा व्हिडिओ आहे, नसेल बघितलं तर नक्की बघा। तर इथे एक तेलाची बॉटल 2 आल्या, पण एक काही बसं नाही, जागाच नव्हती तिला म्हणून एकच ठेवलेली आहे। खाली डिशसुद्धा ठेवली, जेणेकरून हलणार वगैरे नाही, कारण काचेची असल्यामुळे। तर इथं एका चिनी मातीच्या भरणीमध्ये मीठ ठेवले आणि साईडला रेड कलरची भरणी आहे ना डब्बी, त्याच्यामध्ये बडीशेप आणि छोटंसं असं प्लॅन्ट ठेवले, जेणेकरून छान वाटेल असं। आणि एक खलबत्ता, उकळी आणि साईडला तेलाचा डब्बा, जे की आपल्याला चपात्या वगैरे करताना त्याची गरज लागते त्यासाठी। आणि एवढंच ठेवलेलं आहे, जास्त काही गर्दी केली नाही, जेणेकरून आपल्याला साफसफाई करताना रोजच्या रोज सोपं पडेल त्यासाठी। आणि हा आहे शेगडी, ह्याला सुद्धा खूप वर्ष झाले, नाही म्हटलं तर लग्नाच्या अगोदरपासून 7-8 वर्ष तरी झाले असतील, 10 वर्ष झालीच असतील, कारण हिच्या पप्पाने घेतलेला अगोदर आणि लग्न झाल्यापासून मी त्याला वापरते, त्यामुळे खूप दिवस झालं, वर्ष झालं त्याला। आणि असं मला वाटतं की किचन छोटं असं की मोठं असं आपल्या ठेवण्यावरून आहे की आपण त्याला कसं ठेवतो, किंवा साफसफाई क्लिनिंग वेळची वेळ झाली की किचन अगदी स्वच्छ राहतं। आणि रोजच्या रोज आपण किचनमधली किचन वाटा किंवा काय असेल ते व्यवस्थित असं पुसून घेतलं की किचनला आपल्याला जास्त वेळ लागतसुद्धा नाही महिन्याला क्लिनिंग वगैरे करायसाठी। तर ही आहे एक खिडकी, ज्याच्यामध्ये ग्रिल बसवून घेतले आणि त्याच्यात 2-3 झाडेसुद्धा आहेत, एक तुळशीचं आहे, एक शोचं आहे आणि एक गुलाबाचं लावलेलं आहे। छान वाटतं हे झाडे वगैरे असल्यानंतर आणि मस्त वाटतं। तर आता संध्याकाळची वेळ झालती म्हणजे दिवाबत्तीची, त्यामुळे दिवासुद्धा तुळशीला लावलेला आहे, जास्त बाहेर ठेवला की तुळस खराब होते आणि म्हणून आतमध्ये ठेवलेला आहे दिवा। आणि साईडलाच मग खिडकीत एक छोटासा पिंप ठेवला, जे की ताईंना खूप आवडतो, तो पिंप मी काय ऑनलाईन नाही घेतला, दुकानातून घेतलेला आहे भांड्याच्या। तर त्याच्याखाली मी हे बॉटलमध्ये थोडंसं डेकोरेट करून मनी प्लॅन्ट लावले, खूप दिवस झाले ह्या मनी प्लॅन्ट लावलेला, एवढं काही मोठं नाही झालं पण छान वाटतं तिथं एका कोपऱ्यात छान। आणि त्याच्या पाठीमागे वायपर आणि विम जेलची बॉटल। तर पाण्याचा खूप प्रॉब्लेम असल्यामुळे एकच नळ काढलेला आहे आणि एक नळ बरा पडतो आपलं छोटंसं बेसिंग आणि भांडी वगैरे घासण्यासाठी। आणि साईडला एक हे आहे जाळी, भांड्याची जाळी भांडी घासून ठेवण्यासाठी। आणि बेसिंग जुनंच आहे, जेव्हा आम्ही रिनोव्हेशन केले तेव्हा बेसिंग काही बदललं नाही, त्यामुळे ते तसं दिसत आहे। आणि त्याच्यावरतीच बरोबर असे डबे ठेवलेत भरण्या, जे ग्लासचे कप्पे करून घेतलेत आणि त्याच्यावरती भरण्या ठेवलेत, रोजच्या आपल्या स्वयंपाकामध्ये यूज होणाऱ्या वस्तू तिथे ठेवते, कारण बरं पडतं हा लगेच हाताला, म्हणजे
स्वयंपाक वगैरे करताना सोपं पडतं आणि खाली हे चमच्याचं स्टँड, चमचे, चाकू किंवा कैची वगैरे त्यामध्ये ठेवत असते आणि तिथं सुद्धा एक छोटंसं प्लॅन ठेवलेलं आहे डेकोरेशनसाठी. तर असं आहे एक माझं छोटंसं रॅक म्हटलं तरी चालेल, जे की आपण भरण्या वगैरे ठेवू शकतो. आणि त्याच साईडला हे मी ऑनलाईनच घेतलेलं आहे, तुम्ही पाहिलंच असेल. तर हे सुद्धा ह्याच्यामध्ये मी जे ज्युसर किंवा ड्रायफ्रूट्स कटर आणि एक छोटं प्लॅन्ट ठेवलेलं आहे. अजून काही जास्त म्हणजे भरण्या वगैरे नव्हत्या, त्यामुळे हे ठेवून घेतलं मी. छान वाटतंय. आणि खाली कप वगैरे अडकवलेत. इथं सुद्धा एक भरणी, 2 काचेच्या भरण्या आहेत छोट्या छोट्या आणि एक मधाची डब्बी आणि एक झाड ठेवले आणि खाली सुद्धा 2 कप 6 कप बसून गेलेत आणि 2 ब्रश आहेत ते ठेवलेत. तर हा आहे फ्रीजचा भाग. तर हा व्हिडिओ मी आधी शूट केलता, त्यामुळे बऱ्याच ताईंच्या कमेंट आलते की ताई इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवर फ्रीज वगैरे नाही मिक्सर वगैरे नाही ठेवू किंवा फ्रीजवर मिक्सर ठेवू नको. तर नंतर मी काढला, पण अगोदर हा व्हिडिओ शूट केलता, त्यामुळे तुम्हाला आता दिसत असेल. तर छान असं थोडंसं डेकोरेट केलेलं आहे फ्रीजवर, जेणेकरून छान वाटेल. जास्त गर्दी वगैरे नाही केली. एक फ्लावर पॉट ठेवलेला आहे, जे की अन्वीला स्कूलला बॉटल वगैरे लागते, ते सुद्धा एका ट्रेमध्ये ठेवलेत. तर हे आहे असं फ्रीज आणि वरती सुद्धा मनी प्लांट वगैरे लावले. तर जेवढं मी डेकोरेट केलं ते सर्व मी ऑनलाईन मागवलेलं आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की व्हिडिओ चॅनलवरती केलेला आहे अपलोड, तो नक्की बघा आणि जो आवडेल ते वस्तू घेऊ शकताय. तर हा फ्रीजला सुद्धा अजून महिनासुद्धा नाही झाला, मला वाटते 8-10 दिवस झालं असतील. आणि फ्रीजच्या आणि किचन ओट्याच्या मध्ये एवढीच जागा राहते, जे की आपल्याला भांडी घासायला जेवढी उभा राहण्यासाठी जागा लागते तेवढीच राहते. तर त्यामुळे असं जागेचं मॅनेजमेंट केलेलं आहे. आणि इथं सुद्धा एक छोटंसं ऑल शेप, जे की छान वाटते छोटंसं असं. आणि त्यासुद्धा एक मी फ्लावर पॉट ठेवलेला आहे. आणि अजून एक आलं तर ह्याच्याबरोबर, पण ते मी आता हॉलमध्ये लावणार, जेव्हा मी हॉल डेकोरेट करणार तेव्हा. तर असं आहे माझं किचन. आणि तुम्ही बघितलं असेल पूर्ण किचनला व्हाईट कलरची स्टाईल आहे, कारण छोटं होतं म्हणलं आणि सारखं कलर वगैरे खराब होतं, त्यासाठी स्टाईलच लावून घेतली आणि छान वाटतं. आणि त्याच्याच खाली एवढी जागा राहते, तुम्ही बघितलं असेल फ्रीज आणि ह्या साईडला आपलं हॉल आहे. तर तिथे एक पाण्याची बॉटल असते कोपऱ्यात आणि त्याच्यावरती कुकर असतो. कुकर खूप जुना आहे, मला नवीन घ्यायचा आहे, बघूया आता कधी घेते. आणि हे झालं. आणि ह्या साईडला दरवाजा आहे हॉलमध्ये जाण्यासाठी. आणि आता हे कप्पे केलेत, 3च ट्रॉल्या बनलेत आणि 2 कप्पे आहेत. एक बेसिंगच्या खालचा आणि एक सिलेंडर ठेवतो तिथला एक कप्पा आहे, पण दरवाजे बसून घेतले त्यामुळे छान वाटतेत. आणि हे सर्व जे किचनच्या जे खालचे भाग आहेत ना, ते जुनाच आहे, फक्त वरचा भाग बदललेला, त्यामुळे ते तसं दिसतंय. आणि इथे एक सिलेंडर असतो आणि एक आपली ट्रॉली असते, जे की आपण कांदे बटाटे ठेवतो किंवा अजून काय मी बरंचसं सामान ठेवले, नारळ आणि कपडसुद्धा पुसायचे ठेवलेत 1-2. आणि एक तवा आहे मातीचा, तो सुद्धा तिथंच ठेवलाय. आणि अशा आहेत ट्रॉल्या, जे की सुटसुटीत ठेवण्याचा प्रयत्न केला, जास्त गर्दी नाही केली. आणि इथे एक वाट्या आणि तांबे, ग्लास, एक मसाला डब्बा आणि त्याच्या खाली मग जे काही मोठी भांडी आहेत, प्लेट, ताटं, पातेले किंवा कढई, हे सर्व ह्या ट्रॉलीमध्ये ठेवलेत. आणि ह्या 3 ट्रॉलीमध्ये मी भांडी ठेवण्याचं म्हणजे व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तेवढ्या 3 ट्रॉलीतच माझी भांडी बसून गेले. जास्त काही मोठी भांडी आहेत ना, ती मी वरती ठेवलेत, ते सुद्धा मी दाखवते की कुठं ठेवलेत. तर आता हा आहे बेसिंगचा कप्पा. आणि एका ताईची कमेंट आली की ताई बेसिंगच्या तिथं ठेवता पण पाणी वगैरे सांडत नाही का? तर अजिबात पाणी सांडत नाही, कारण आपण क्लिनिंगची व्यवस्थित अशी काळजी घेतली, कारण खरकट वगैरे गेलं की तर मग ते पाईप ब्लॉक होते आणि मग पाणी बाहेर यायला सुरुवात होते. मग खरकट वगैरे जाऊन द्यायचं नाही. आणि 1-2 महिन्यातून आपल्याला जे हार्पिकचं ते पावडर भेटते, त्याचं काही नाव माझ्या लक्षात येईना, ते टाकले की क्लीन होऊन जातं, असं मी करत असते. त्याच्या खाली सुद्धा पिठाचे 2 डबे आणि एक तांदळाचा डब्बा ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने मी जागेचं व्यवस्थित असं मॅनेजमेंट केले, जेणेकरून आपल्याला कोणतीच म्हणजे हे अडचण येणार नाही घेताना वगैरे. तर तुम्ही बघितलं असेल जागा केवढीशी राहिलेली आहे तिथं.
तर असं आहे माझं छोटंसं असं किचन। तर आता वरती सुद्धा POP वगैरे करून घेतली, 2 लाईट लावले त्याच्यामध्ये आणि आता वरच्या कप्प्यामध्ये तुम्हाला दाखवते काय काय ठेवलेलं आहे। तर हा आहे जे गॅस ओटा आहे ना त्याच्यावरतीचे कप्पे, हे पोटमाळाच होता आधी, त्याला फक्त आता कप्पे बनवून दरवाजे बनवून घेतले। तिथे सुद्धा काही न लागणाऱ्या वस्तू ठेवल्यात बॉक्समध्ये आणि इथं सुद्धा हंडा वगैरे म्हणजे मोठमोठी भांडी इथं ठेवली, ज्यामुळे म्हणजे खाली सुद्धा जास्त गर्दी राहत नाही आणि व्यवस्थित असं दिसायला पण वाटतं। आणि मग ते दरवाजे त्यासाठीच बनवून घेतले। तर ह्या साईडला जे एलमध्ये आम्ही दरवाजे बनवून घेतलेत, कप्पे बनवून घेतलेत, तिथं काही पोटमाळा वगैरे नव्हता, ते आपलं कप्पे बनवून घेतले त्यासाठी। मग इकडे जरा कमी वजनाच्या वस्तू ठेवते आणि इकडे जड वजनाच्या वस्तू ठेवते, कारण भीती असते किती काय केलं तर हे लाकडाचं असतं आणि त्यामुळे। तर असे इथं मी प्लॅस्टिकचे डबे ठेवले, जे की किराणा एक्स्ट्राचा खाऊ वगैरे जे अन्वीचं बिस्किट वगैरे ते ठेवत असते। आणि पाठीमागं जे पातेले आहेत मोठमोठे ते ठेवलेत आणि इडलीचा कुकर तर हा आहे एका कप्प्यामध्ये। आणि हा शेवटच्या कप्प्यामध्ये जे की किराणा वगैरेच असतो एक्स्ट्राचा, न लागणाऱ्या वस्तू ह्या डब्यामध्ये भरून ठेवलेत। तर ह्या 3 स्टीलचे डबे वरती असतात। तर अशा पद्धतीने 5 असे कप्पे करून घेतलेत आणि पूर्ण सामान किचनचं जे भांडी मोठी छोटी असते ते ठेवलेले आहेत। तर असं आहे माझं छोटं आणि सिंपल असं किचन, जे की मी खूप दिवसापासून ठरवलेले की असं मला किचन पाहिजे। आणि जेव्हा ह्या घराचं काम चालू होतं ना तेव्हा खूप तोडफोड झाली, म्हणजे एकदा ही भिंत खूप महाग घेतलेली, नंतर पुढं घेतली आणि अगोदर माझे फक्त 2 रूमचंच घर होतं, नंतर आम्ही रिनोव्हेशन करताना 3 रूमचं म्हणजे किचन सेपरेट काढलं आणि बेडरूम सेपरेट काढलं, त्यामुळे किचन छोटं झाले पण असं खूप छान आहे असं आपल्या छोट्या फॅमिलीसाठी। आणि आम्ही 3घच आहे इथं, त्यामुळे हे बरं पडलं आणि छान वाटतं मला। घरात सर्वात जास्त म्हणजे किचन खूप आवडतं आणि जे ते घरात येईल त्यांना सुद्धा खूप किचन हे आवडतं। आणि आता तर डेकोरेट केले त्यामुळे जास्त आता प्रसन्न वाटतं। तर अशा पद्धतीने खाली 3च ट्रॉल्या झाले, त्यामुळे किचन ओटा छोटा आहे। एलमध्ये असते तर अजून ट्रॉल्या झाल्या असत्या आणि अजून भांडी बसली असती, पण बरं आहे आपल्या छोट्या फॅमिलीसाठी जास्त काही भांडीची आवश्यकता नसते, उघड ढिगभर काढून मग ते क्लिनिंगचा खूप प्रॉब्लेम येतो। त्यासाठी मी जेवढी आवश्यक आहे तेवढीच मी रोजच्या ह्याच्यात भांडी ठेवत असते। तर इथं हे जाळीसुद्धा मी आताच घेतली आहे, बऱ्याच 2-3 महिने झालं असेल। आणि हे डेकोरेट करताना खूप मन लावून केलेलं आहे, कारण असं वाटायचं इथं छान दिसेल की नाही, किंवा नंतर एकदा लावलं की नंतर काढता येणार नाही, ह्यासाठी खूप डोकं लावून केलेलं आहे। ते लावण्यापेक्षा ते विचार करण्यातच माझा वेळ खूप गेला, पण असं छान झालेलं आहे, मला तर आवडलं। पण तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर हे टाटाचं फ्रीज आहे, जे की आम्ही क्रोमामधून घेतलेलं आहे, छान आहे। एवढं काही जास्त त्याचा यूज नाही, पण कसं कडधान्य वगैरे आपण जास्त घेतले एक्स्ट्राची त्याच्यामध्ये ठेवता येते, जेणे खराब वगैरे होत नाही। आणि आता काही फ्रीज मी दाखवलं नाही, नंतर मी एकदा फ्रीज ऑर्गनायझेशन वगैरे व्यवस्थित असं केलं की नक्की हे फ्रीजची सुद्धा टूर देईल, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल की मी फ्रीज वगैरे कसं आतमध्ये ठेवलेलं आहे। आता काही नाही एवढं आणि सामान पण नव्हतं, त्यामुळे मी काही फ्रीज आता दाखवलेलं नाही। तर असं आहे माझं छोटंसं असं किचन। तर असं आहे माझं छोटंसं किचन। आय होप की तुम्हाला माझं छोटंसं किचन आवडलं असेल, जसं मी काय काय ठेवलं ते सुद्धा आवडलं असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मी काय काय ठेवलं, कसं ठेवलं हे जर तुम्हाला आवडलं असेल किंवा काय, तर हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की तुम्हाला माझं किचन आवडलं की नाही। तर अजून काही आयडिया असतील तर त्या सुद्धा द्या मला। तर चला, व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।